तर विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामर लेक्चर नंबर 15 पाहणार आहोत। त्यामध्ये आपण वर्ड फॉर्मेशन हा क्वेश्चन पाहणार आहोत। वर्ड फॉर्मेशन हा क्वेश्चन तुम्हाला पॅसेज खाली A3 मध्ये विचारतात किंवा तुमचा जो क्वेश्चन नंबर 1 असतो त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात। एखादं तुम्हाला नाउन देऊन त्याचे ॲडजेक्टिव्ह बनवा सांगतील, ॲडजेक्टिव्ह देऊन ॲडवर्ब बनवायला सांगतील, व्हर्ब बनवायला सांगतील, अशा प्रकारे चेंज करायला सांगतात। तर ते चेंजेस कशा प्रकारे करायचे असतात, तर त्याला तुम्हाला काही सफिक्स किंवा प्रिफिक्स लावावे लागतात। तर ते कसे काय ते आपण आता थोडक्यात बघूया। आता वर्ड फॉर्मेशनला काय काय प्रकार येतात बघा। नाउन फॉर्म, ॲडजेक्टिव्ह फॉर्म, वर्ब फॉर्म किंवा तुम्हाला काय करायचं असतो ॲडवर्ब फॉर्म। तर त्यासाठी कशाचा वापर करतो म्हणून सांगितलं मी, सफिक्स किंवा प्रिफिक्स आपण वापरतो वर्ड फॉर्मेशनसाठी। आता नाउन फॉर्म कसा बनवायचा तो बघा। एखाद्या दिलेल्या वर्डला खालील सफिक्स लावून आपण नाउन बनवू शकतो। NESS, MENT, NECE किंवा ENCE, TION, SION अशा प्रकारे सफिक्स लावून आपण नाउन फॉर्मेशन करू शकतो। तर एक्झाम्पल्स बघूया त्याच्यासाठी। ब्लँडनेस, NESS लावून, कूलनेस, डार्कनेस, MENT लावून, एन्जॉय दिला तर त्याला एन्जॉयमेंट करायचं आहे आपल्याला। अरेंज वर्ड दिला तर अरेंजमेंट होणार, रिप्लेस दिला तर रिप्लेसमेंट होणार। नंतर परफॉर्म वर्ड आला तर त्याचं परफॉर्मन्स असं नाउन बनवू शकतो। अलायन्सचं अलायन्स, सिग्निफिकन्स, कोऑपरेशन, कम्युनिकेशन, डेडिकेशन अशा प्रकारे आपण वरील सफिक्स लावून एखाद्या वर्डचं नाउन फॉर्मेशन करू शकतो। ॲडजेक्टिव्ह फॉर्मेशनसाठी कुठले सफिक्स जास्त करून वापरले जातात बघूया। एबल, ABLE, IBLE, OUS, IVE आणि FUL आपण जास्त करून वापरतो। पुढे बघा, वॉश दिला तर त्याचं वॉशेबल झालं, हे ॲडजेक्टिव्ह झालं वॉशचं। ॲडमायरेबल, टेरिबल, रिलिजियस, व्हिक्टोरियस, कॉन्टेजियस, टॉकेटिव्ह, क्रिएटिव्ह अशा प्रकारे। क्रिएटिव्हला टिव्ह लागला की क्रिएटिव्ह झाला, टॉकला टिव्ह लागला की टॉकेटिव्ह अशा प्रकारे आपण एखाद्या वर्डचं ॲडजेक्टिव्ह बनवू शकतो। व्हर्ब बनवण्यासाठी सफिक्स किंवा प्रिफिक्स दोन्हीपैकी काही लावलं जातं। ISE, ATE, IFY, EN, EM, IM अशा प्रकारे जास्त करून वापरले जाणारे सफिक्स किंवा प्रिफिक्स आहेत हे। ॲनलाइज, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज, ॲडवाईज, अराईज, कॉम्प्रोमाइज, लिटरेट, अलोकेट, सिम्प्लिफाय, मॉडिफाय, इनरिच, रिचला इन लागला आहे, एनलायटन, लायटनला इन लागला आहे, इम्पॉवर, पॉवरला इम लावला आहे, इम्पर्सनेट अशा प्रकारे आपण व्हर्ब बनवू शकतो। व्हर्ब म्हणजे काय, तर ॲक्शन वर्ड बनवण्यासाठी खालील प्रकारे तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स वापरावे लागतात। आणि ॲडवर्ब बनवण्यासाठी, ॲडवर्ब म्हणजे काय, तर व्हर्बबद्दल जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, एखाद्या ॲक्शनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेल्या वर्डला आपण काय म्हणतो, तर ॲडवर्ब म्हणतो। मग ॲडवर्ब जास्त करून LY किंवा LLY लावून आपण वापरतो। म्हणजे थॉट शब्द दिला तर थॉटफुल हा काय झाला, FUL झालं म्हणजे नाउन झालं। आणि ॲडवर्ब बनवायचं असेल तर त्याचं थॉटफुली करावं लागणार तुम्हाला। क्रिएटिव्हचं क्रिएटिव्हली आणि पॅशनेट दिला ह्याचं पॅशनेटली अशा प्रकारे आपण नाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडवर्ब फॉर्म बनवू शकतो। त्यामुळे हे सफिक्स आणि प्रिफिक्स जे दिलेत ते लक्षात ठेवा, त्यानुसार तुम्ही बदलू शकतो। नाउन फॉर्मेशन म्हणजे काय, एखादी वस्तू जे आपण बघू शकतो, टच करू शकतो, फील करू शकतो अशा प्रकारे जे सगळे वर्ड येतात ते नाउनमध्ये येतात। ॲडजेक्टिव्हमध्ये आपण नाउनला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द ॲडजेक्टिव्हमध्ये येतो, व्हर्बमध्ये ॲक्शन येते आणि ॲडवर्बमध्ये व्हर्बबद्दल जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात अशा प्रकारचे वर्ड असतात। आशा करते हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा। धन्यवाद।